Hello my dear friends and students, welcome back on my channel. Today we are going to learn about the fifth lesson of the 12th standard, sixth lesson of the 12th standard, and the title is Into the Wild. The lesson number is 1.6 in the first unit. In the last video session, we have learned about the introduction of the author, Mr. Kiran Purandare, and we have also seen that what is in the lesson. So the introduction, or we can say the summary or theme of the lesson, we have also dealt with in the previous video lecture. Now, in this video session, we are going to see what is there actually in the lesson, line by line and word by word. Okay, but before going ahead, you have to subscribe my channel, you have to like my videos, and you have to press the bell icon button so that you will receive all the notification of my upcoming videos. Thank you so much for doing that, and keep listening to my videos, keep subscribing my channel, and keep pressing the bell icon button. Okay, thank you. So let us move towards the lesson, that is Into the Wild. So मागच्या व्हिडिओ सेशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की या लेसनचे दोन पार्ट आहेत, दोन पार्टमध्ये डिवाइड केलेला गेलेला लेसन आहे हा, आणि त्यातला पार्ट फर्स्ट जो आहे दॅट इज लॉस्ट इन द जंगल. सो लेखक जेव्हा त्या जंगलामध्ये जातो, सो त्या जंगलामध्ये तो कम्प्लिटली रस्ता विसरतो. ओके, आणि त्याची जी ही सगळी गोष्ट आहे लॉस्ट होण्याची, रस्ता विसरण्याची, ही पार्ट 1 मध्ये दिलेली आहे. So let's start with the part first, Lost in the Jungle. I will read the lesson for you line by line. The 8.5 hour long day inside the hide was as fruitful as the jamba tree standing tall on the edge of Umbarzara. So now the 8.5 hour long day. So 8.5 तासाचा जवळपास तो जो जर्नी होता इनसाइड द हाईड. इनसाइड द हाईड मीन्स जे राहण्याचं ठिकाण होतं जंगलामधलं, सो त्या ठिकाणी जाण्यासाठी 8.5 hour लॉंग डे, सो इतका वेळ त्याला लागला होता. वॉज ॲज फ्रूटफुल ॲज द जांभा ट्री स्टँडिंग टॉल ऑन द एज ऑफ उंबरझरा. म्हणजे जणू काही त्या उंबरझरा जंगलाच्या काठाशी जशी ती जांभा ट्री जी आहे ती स्टँड होती किंवा ती उभी होती, त्याप्रमाणे हा जो आहे हा लेखक जो आहे हा त्या जंगलामध्ये आतमध्ये शिरत होता त्याच्या राहण्याच्या जागेकडे. बिफोर रॅपिंग अप माय डे ॲट दिस नॅचरल वॉटर होल आय टूक एंट्रीज ऑफ द ॲव्हिफोना इन माय फील्ड नोट्स. सो बिफोर रॅपिंग अप माय डे, बिफोर रॅपिंग अप म्हणजे माझा दिवस संपवण्याच्या आधी किंवा माझी जी जंगलातली भटकंती होती ती संपवण्याआधी मी काय केलं, आय टूक एंट्रीज ऑफ द ॲव्हिफोना इन माय फील्ड नोट्स. फील्ड नोट्स म्हणजे जेव्हा तो जंगलाची भटकंती करत होता तर त्या प्रवासामध्ये त्यांनी काय केलं, ॲव्हिफोना बघितले. म्हणजे तिथले जे लोकल बर्ड्स होते त्या जंगलातले, त्यांना म्हटलं आहे ॲव्हिफोना, लोकल बर्ड्स. तर मग त्या लोकल बर्ड्सची एंट्री त्यांनी कुठे केली, तर त्याच्या फील्ड नोट्समध्ये त्यांनी ती एंट्री केली की मला हे पक्षी रस्त्याने जाताना दिसले होते, हे त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलं. सिन्स आय वॉज अलोन आय रश टू पिटेझरी विलेज वेअर आय वॉज स्टेशन्ड. म्हणजे अख्ख्या जंगलामध्ये तो एकटा होता ऑथर, आणि म्हणून त्यांनी काय केलं, आय रश टू पिटेझरी विलेज. तो घाईघाईने त्या पिटेझरी विलेजकडे जायला निघाला. वेअर आय वॉज स्टेशन्ड, जिथे मला थांबायचं होतं. आय कॅमोफ्लेज्ड द हाईड, टूक माय एसेन्शियल्स, केम आउट ऑफ द हाईड अँड स्ट्रेच्ड आउट टू माय हार्ट्स कंटेंट. सो आय कॅमोफ्लेज्ड. कॅमोफ्लेज्ड म्हणजे काय, तर जे सराउंडिंग आहे आजूबाजूचं जंगलातलं, त्या सराउंडिंग सोबत मॅच होणे म्हणजे कॅमोफ्लेज्ड. आता जसं आपण बघतो की मिलिटरीमधले लोक
काय करतात, तर जंगलामध्ये जेव्हा त्यांची ड्युटी असते तर ते त्यांचे कपडे जे असतात ते मिलिटरीचे ते ग्रीन कलरचे असतात आणि त्यांच्या कपड्यांवर पानं पानं असं असतात, त्या त्या डिझाईनचे त्यांचे कपडे असतात. त्याशिवाय ते काय करतात, त्यांच्या चेहऱ्याला थोडंसं काळं लावून घेतात, म्हणजे जेणेकरून एखाद्या प्राण्याला ते प्राण्यासारखे वाटतील. सो कॅमोफ्लेज्ड म्हणजे तर आजूबाजूचं जे सराउंडिंग आहे त्या जंगलातलं त्याच्यासारखं स्वतःला मॅच करून घेणे, दॅट इज कॉल्ड ॲज कॅमोफ्लेज्ड. मग त्यांनी काय केलं की ते जे हाईड आहे म्हणजे राहण्याचं ठिकाण, सो त्या ठिकाणाला स्वतःशी मॅच केलं, कॅमोफ्लेज्ड केलं. टूक माय एसेन्शियल, स्वतःला ज्या काही आवश्यक गोष्टी होत्या त्या घेतल्या. केम आउट ऑफ द हाईड, आणि त्या राहण्याच्या जागेच्या तो बाहेर आला आता. अँड स्ट्रेच्ड आउट टू माय हार्ट्स कंटेंट, आणि त्याचं मनाचं समाधान होईपर्यंत त्यांनी काय केलं, स्ट्रेच्ड आउट म्हणजे तो बाहेर निघाला फिरण्यासाठी. ओके, नाव आय लिफ्टेड माय कॅमेरा बॅग अँड टूक द फॅमिलियर ट्रेल टू पिटेझरी. सो आता त्यांनी काय केलं की तो जंगलातनं आता निघाला आणि त्याची कॅमेरा बॅग त्यांनी घेतली आणि काय केलं, टूक द फॅमिलियर ट्रेल टू पिटेझरी. आता पिटेझरी या गावाकडे जाण्यासाठी फॅमिलियर ट्रेल, फॅमिलियर ट्रेल म्हणजे ट्रेल म्हणजे खुणा. सो त्या रस्त्यावर काही खुणा होत्या, त्या खुणांवरून हा जात होता की म्हणजे पायवाट ज्याला आपण म्हणतो, सो त्याला म्हटलं आहे ट्रेल. जिथे कुठे रस्त्याच्या खुणा दिसत असतील त्या खुणांवरून तो पिटेझरी गावाकडे मार्ग काढत होता. पण याला कन्फर्म नव्हतं की तो रस्ता पिटेझरी गावाकडेच जाईल का नाही. नेगोशिएटिंग द वेब्ड लीव्स ऑफ टिकवूड अँड मोहा ट्रीज ट्राईंग टू मेक मिनिमम साऊंड. सो नेगोशिएटिंग द वेब्ड लीव्स. वेब्ड लीव्स म्हणजे ज्या पानांचा आकार कशासारखा असतो, वेब्ड म्हणजे आपण स्पायडरमॅनचं जाळं बघितलेलं आहे किंवा बदकाचे पाय बघितलेले आहे. सो त्यांचे फीट कसे असतात, त्यांची जी बोटं असतात ते स्किननी एकमेकांना जोडलेले असतात. सो म्हणून त्याला म्हटलं आहे वेब्ड फीट म्हणतात त्याला. सो वेब्ड लीव्स म्हणजे काय की त्या आकाराचे जे पानं असतात, बदकाच्या पायाच्या आकाराचे जे पानं असतात त्यांना म्हटलं आहे वेब्ड लीव्स ऑफ टिकवूड. मग ते पानं कशाचे असतात, सो टिकवूडचे तसे पानं असतात आणि मोहा ट्रीचे तसे पानं असतात. सो त्या पानांचा आवाज न करता त्याला पुढे जायचं होतं. त्याला काळजी घ्यायची होती की आपल्या पायांचा मिनिमम आवाज आला पाहिजे, कारण त्या पानांचा जो पाचोळा आहे तो खाली पडलेला होता आणि त्याच्यामुळे त्या पानांचा आवाज येऊ नये किंवा कमीत कमी आवाज आला पाहिजे, मिनिमल साऊंड, याची काळजी त्यांनी घेतली. आय वॉज ट्रेडिंग कॉशियसली. ट्रेडिंग म्हणजे चालणे, ट्रेडिंग कॉशियसली म्हणजे खूप सावधगिरीने. अमंग द वुड्स, सो जंगलातून तो खूप सावधानता बाळगत चाललेला होता. वॉकिंग अलोन इन अ जंगल नीड्स मोर अलर्टनेस दॅन वॉकिंग विथ अ कंपॅनियन. ओके, सो जर आपण एखाद्याच्या सोबत चाललो असू, कंपॅनियन म्हणजे सोबती, सो त्याच्यासोबत चालण्यासाठी आपल्याला तितका अलर्टनेस लागणार नाही जितका अलर्टनेस आपल्याला जंगलातून जाताना लागेल. बरोबर आहे, कारण जंगलातून जाताना आपण सगळ्या प्राण्यांच्या मध्ये असतो, त्यांच्या वस्तीमध्ये आपण आलेलो असतो. त्याच्यामुळे केव्हा कुठला प्राणी आपल्यावर झडप घालेल हे आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे त्याला अलर्ट असणं गरजेचं होतं. आय वॉज अलोन हिअर लाईक अ फॉक्स. सो आता ही एक फ्रेज आहे कंप्लीट. लाईक अ फॉक्स ही एक फ्रेज आहे, म्हणजे कोल्ह्यासारखं त्याला काय करायचं होतं, ही वॉज अलोन लाईक अ फॉक्स. आता ही अलोन लाईक अ फॉक्स म्हणजे काय की जेव्हा कोल्हा एकटा असतो तेव्हा बाकीचे प्राणी त्याला मूर्ख समजतात की हा एकटा काय करतो आहे बाकीच्या स्वतःच्या कळपाला सोडून. पण तो मूर्ख नसतो, तर तो काहीतरी त्याची कॉन्स्पिरसी करत असतो किंवा काहीतरी तो प्लॅन आखत असतो, म्हणजे तो तेवढाच चतुर असतो. बरोबर आहे, प्लॅन आखताना तो एकटा असतो म्हणून तो चतुर आहे. सो म्हणून त्यांनी म्हटलंय की हा जरी एकटा असला जंगलामध्ये, कोण ऑथर, तो एकटा होता जंगलामध्ये पण तो काही मूर्ख नव्हता, तर तो कोल्ह्यासारखा शहाणा होता किंवा चतुर होता, कारण तो एकटा जंगलामध्ये मार्ग काढत होता आणि पूर्ण जंगलची सफारी करायला तो एकटा आलेला होता. म्हणजे तो कोल्ह्यासारखा कसा होता,
हुशार होता, चतुर होता. फॉलोविंग द ट्रेल सायलेंटली, आणि ती जी ट्रेल आहे ते जे सगळे चिन्ह आहे, पदचिन्ह, ते पदचिन्ह तो फॉलो करत होता. वॉचिंग विथ वाईड ओपन आईज, माय इयर्स वर ग्रास्पिंग अ व्हरायटी ऑफ साऊंड्स जस्ट वेन अ फॅमिलियर साऊंड स्टर्न्ड मी. सो चालता चालता त्याला व्हरायटी ऑफ साऊंड्स ऐकायला येत होते. ग्रास्पिंग म्हणजे ऐकू येणे. सो त्याला वेगवेगळे आवाज ऐकायला येत होते चालताना, आणि एक फॅमिलियर साऊंड त्याला आला एकदम अचानक. फॅमिलियर म्हणजे ओळखीचा त्याच्या. तर तो कसा साऊंड होता? ख्याक ख्याक अँड ख्याको ख्याक. सो दॅट इज अ साऊंड ऑफ अ पर्टिक्युलर ॲनिमल. आता तो कोणता ॲनिमल होता की ज्याचा हा साऊंड होता आणि याच्या ओळखीचा तो साऊंड होता? तर तो होता लंगूर. इट वॉज अ लंगूर अलार्म कॉल. सो लंगूरचा अलार्म कॉल होता. आता अलार्म कॉल म्हणजे काय? तर बाकीच्या सगळ्या लंगूरला जाग करण्यासाठी एका लंगूरनी काय केलं होतं? आवाज काढला होता, आणि त्या आवाजाला म्हटलं आहे अलार्म कॉल. द लीडर ऑफ द गँग ऑफ लंगूर्स वॉज सिटिंग ऑन द टॉल ट्री मेकिंग अलार्म कॉल्स. सो हे जे लंगूर्स असतात हे झाडावरही चढतात, आणि सगळ्यात वरच्या टोकावर तो गेला, झाडाच्या उंच ट्रीच्या सगळ्यात वरच्या टोकावर तो गेला, आणि तिथून तो सगळ्या लंगूरला अलार्म देत होता किंवा अलर्ट करत होता. आणि तो काय अलर्ट करत होता? लंगूर सिटिंग ऑन द टॉल ट्री मेकिंग अलार्म कॉल्स आउट ऑफ फिअर फॉर लाईफ. आता त्याला कशाची भीती वाटत होती? तर लाईफची, म्हणजे आपल्याला कोणी खाईल का? एखादा मोठा प्राणी आपल्याला येऊन खाईल का, याची त्याला भीती वाटत होती त्या लंगुराला. रेस्ट ऑफ द लंगूर ब्रिगेड कंटिन्यूड रेझिंग द अलार्म कॉल्स. मग जसं या लीडरचा कॉल आला, अलार्म कॉल आला, किंवा त्याचं जसं आवाज बाकीच्या लंगूरनी ऐकला, तसंच काय झालं? लंगूर ब्रिगेड जी होती, म्हणजे बाकीची जी सेना होती लंगुराची, त्यांनी काय केलं? रेझिंग द अलार्म कॉल्स. सो तो जो अलार्म कॉल आहे तो रिपीट करणं सुरू केलं, पुन्हा त्या लीडरच्या मागे फॉलो करणं सुरू केलं. The network of alarm calls was expanding its range as the petrified langurs speeded to the trees near and far and secured their places on tree tops. आता यांनी काय केलं की हे जे लंगूर्स होते त्यांचा आवाज वाढत गेला, कारण सगळे लंगूर्स सोबत आवाज काढायला लागले. म्हणून काय झालं? एक्सपांडिंग इट्स रेंज, त्यांचा आवाज एकदम वाढला. द पेट्रिफाईड लंगूर्स स्पीडेड, आणि हे जे पेट्रिफाईड म्हणजे घाबरलेले, पेट्रिफाईड, सो ते घाबरलेले लंगूर जे होते त्यांनी काय केलं? स्पीडेड टू द ट्रीज नियर अँड फार, म्हणजे जवळची दूरची कोणताही ट्री जो असेल, जे काही झाड त्यांना सापडलं उंच, त्याच्यावर ते गेले आणि स्वतःच्या जागा, प्लेसेस त्यांनी सिक्युअर केल्या, म्हणजे स्वतः चढले त्या वरच्या ट्रीवर, आणि त्यांनी स्वतःच्या जागा कुठे सिक्युअर केल्या? तर ट्री टॉप्स, झाडाच्या सर्वात उंच टोकावर जाऊन ते बसले सगळेच्या सगळे लंगूर. आता हे का बरं झालं? का बरं ते सगळेजण घाबरायला लागले? तर ते पुढे दिलेलं आहे. ऑल दिस अपहीवल वॉज क्रिएटेड बाय द ओनली वन ॲनिमल्स प्रेझन्स. आता हा जो सगळा गोंधळ होता, अपहीवल म्हणजे गोंधळ, सो हा सगळा गोंधळ जो आहे तो कशामुळे क्रिएट झाला होता? तर फक्त एका प्राण्याच्या उपस्थितीमुळे. आणि तो प्राणी कोणता होता? तर अ लेपर्ड. सो तो होता चित्ता. सो तो चित्ता जेव्हा येण्याची चाहूल त्या लीडरला लागली, लंगूरच्या लीडरला जेव्हा लागली, तेव्हा त्यांनी सगळ्या बाकीच्या लंगूरला अलार्म देऊन कॉन्शियस केलं, आणि त्या सगळ्यांनी मग काय केलं? झाडावर जाऊन आपापली जागा त्यांनी घेतली, आणि कुठे? झाडाच्या सगळ्यात वरच्या टोकावर. तर हा सगळा गोंधळ कोणामुळे झाला होता? तर लेपर्डमुळे, चित्त्यामुळे हा गोंधळ झाला होता. मेनी ॲनिमल्स मेक अलार्म कॉल्स वेन दे सी अ प्रिडेटर. सो बरेचसे जे ॲनिमल्स आहेत ते काय करतात? एकमेकांना अलर्ट करतात. का बरं? कधी? वेन दे सी अ प्रिडेटर. प्रिडेटर म्हणजे त्यांचा जो भक्षक असतो, म्हणजे त्यांना खाणारा.
दॅट इज कॉल्ड ॲज प्रिडेटर. सो तो जेव्हा येतो तेव्हा, तर प्रिडेटर कोण होते जंगलामधले? टायगर किंवा लेपर्ड. सो एक तर चित्ता किंवा वाघ या दोनपैकी जेव्हा कोणी येत होतं तेव्हा सगळे लंगूर जे आहेत ते एकमेकांना अलर्ट करत होते, किंवा बाकीचेही प्राणी एकमेकांना अलर्ट करतात जेव्हा हे दोन प्राणी येण्याचे चिन्ह दिसतात तेव्हा. द लंगूर इज मोस्ट रिलायबल when it comes to finding clues about the presence of the apex predator in the jungle. आता ॲपेक्स म्हणजे कोण? तर सगळ्यात मोठा प्रिडेटर, जंगलातला सगळ्यात मोठा. ॲपेक्स मीन्स मोठा. तर सगळ्यात मोठा प्रिडेटर कोणता होता? तर टायगर किंवा चित्ता. सो मग हे लंगूर काय करतात? इज मोस्ट रिलायबल when it comes to finding clues about the presence of the apex predator in the jungle. मग ते काय करतात की हे क्लूज त्यांना दिसतात, म्हणजे फाइंडिंग क्लूज, की वाघ आल्यानंतर त्यांना वेगळे चिन्ह दिसतात किंवा लेपर्ड आल्यानंतर त्यांना वेगळे चिन्ह दिसतात. तर हे चिन्ह दिसायला लागले की ते काय करतात? आपापल्या मित्रांना अलर्ट करतात. The mighty elusive leopard of Umbarzara was out of its lair. So हा जो इल्युझिव्ह म्हणजे जो पकडण्यासाठी खूप कठीण आहे, ज्याला आपण पकडू शकत नाही, त्याला म्हटलंय इल्युझिव्ह. सो द मायटी इल्युझिव्ह लेपर्ड. सो लेपर्ड कसा असतो? खूप चपळ असतो, त्याला आपण सहजासहजी पकडू शकत नाही. मग ह्या उंबरझऱ्याचा जो लेपर्ड होता उंबरझरा जंगलातला, तो आता काय झालं होतं? बाहेर आला होता त्याच्या गुहेमधून. लेअर मीन्स त्याची जे राहण्याचं ठिकाण आहे, त्याची गुहा, त्या गुहेतून तो आता बाहेर आलेला होता. ही वॉज ऑन द प्रॉल. ऑन द प्रॉल म्हणजे तो आता कुठे निघाला होता? तर त्याच्या प्रॉलवर निघाला होता. म्हणजे त्याची जी गस्त होती किंवा त्याची जी भटकंती होती, कशासाठी भटकंती करत होता तो? तर खाद्य मिळवण्यासाठी तो आता भटकंतीला निघालेला होता लेपर्ड. सो ही वॉज ऑन द प्रॉल. आता तो कशावर आहे? तो आता भटकंतीवर आहे त्याचं खाद्य मिळवण्यासाठी. द स्टिल्दली मूव्हिंग फिगर इन स्पॉटेड गोल्ड ब्लॅक क्लोक वॉज स्पाईड बाय दीज लंगूर्स. सो स्टेल्दीली मूव्हिंग फिगर. सो त्याची फिगर कशी होती? स्टेल्दीली मूव्हिंग. स्टेल्दीली म्हणजे खूप एकसारखी, म्हणजे एक समान त्याचं चालणं होतं त्या लेपर्डचं. इन स्पॉटेड गोल्ड ब्लॅक, त्याच्या शरीरावर काळ्या रंगाचे, पिवळ्या रंगाचं त्याचं शरीर आणि काळ्या रंगाचे ठिपके त्याच्या शरीरावर असतात. गोल्ड ब्लॅक क्लोक वॉज स्पाईड बाय दीज लंगूर. वॉज स्पाईड बाय दीज लंगूर म्हणजे त्यांना आढळला होता किंवा त्यांना चाहूल लागली होती त्या लंगूर लोकांना लेपर्डच्या येण्याची. इवन द स्मॉल वन्स फ्रॉम द लीजन ऑफ लंगूर्स वर गिव्हिंग अलार्म कॉल्स. सो त्या लंगूर जमातीतले किंवा लंगूर प्राण्यांमधले छोटे छोटे लंगूर सुद्धा, लीजन्स ऑफ लंगूर म्हणजे संख्या, नंबर्स ऑफ लंगूर्स म्हणजे सगळेच लंगूर्स काय करत होते? गिव्हिंग अलार्म कॉल्स. म्हणजे छोट्यातल्या छोटा लंगूर सुद्धा एकमेकांना अलार्म कॉल देत होता. आणि नंतर मग आवाज आला. सो तो आवाज कसा होता? चॅक चॅक. सो त्याच्या चालण्याचा तो एक आवाज होता, दॅट इज लेपर्डच्या. आणि हा ऑथर म्हणतो की आय स्टेड पुट. मी काय केलं? थांबलो तिथे, जिथे मला असं कळलं की आता इथे तो आलेला आहे लेपर्ड जवळपास कुठेतरी. गॉज्ड द लीडर लंगूर्स टार्गेट साईट अँड स्कॅन्ड द एरिया व्हिज्युअली. सो गॉज्ड द लीडर्स, त्यांनी काय केलं? लंगूरनी काय केलं? पूर्ण मेजर केलं, म्हणजे त्याचं जे त्याची दृष्टी जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत त्यांनी गॉश केलं म्हणजे मेजर केलं की हा किती लांबवर आहे जो लेपर्ड आहे
तो किती लांबवर आहे आपल्यापेक्षा हे त्यांनी कशाने स्कॅन द एरिया व्हिज्युअली, तो पूर्ण एरिया आपल्या डोळ्यांनी स्कॅन केला त्या लंगूरली. टुक सम स्टेप्स, स्टॉप्ड अगेन. आणि हा जो ऑथर आहे त्यांनी काय केलं, मग काही पावलं पुढे गेला. टुक सम स्टेप्स, स्टॉप्ड अगेन, परत थांबला. अ फ्रेश स्कॅट वॉज लेईंग बिफोर मी ऑन द ट्रेल. अ फ्रेश स्कॅट म्हणजे फ्रेश चिन्ह तिथे त्या रस्त्यावर याला दिसले, त्या लेपर्डचे. अ फ्रेश स्कॅट वॉज लेईंग बिफोर मी ऑन द ट्रेल, त्या मार्गावर त्याला त्याचे चिन्ह दिसले. द ब्लूइश पर्पल फ्लाईज वर होवरिंग ओव्हर इट. आणि ते जे चिन्ह होते त्या लेपर्डचे रस्त्यावर पडलेले, त्या चिन्हांवर ब्लू पर्पल फ्लाईज, निळ्या जांभळ्या रंगाच्या ज्या फ्लाईज म्हणजे माशा, सो त्या माशा ज्या आहेत त्या होवरिंग म्हणजे हवेमध्ये त्याच्यावर उडत होत्या. कशावर उडत होत्या? ते जे चिन्ह रस्त्यावर त्या लेपर्डनी सोडले होते स्वतःचे, त्या चिन्हांवरती त्या जांभळ्या निळ्या कलरच्या ज्या माशा होत्या त्या गुणगुणत होत्या किंवा अशा उडत होत्या वर. आय वॉज शुअर दॅट द लेपर्ड वॉज समवेअर नियर. आणि इथे ऑथरला असं वाटलं की जवळपास कुठेतरी लेपर्ड आहे. द डिस्टंट अलार्म कॉल ऑफ 4 हॉर्न्ड एंटिलोप वॉज ॲडिंग टू द किऑस. आता काय झालं की या लंगूर सोबतच आणखी एक प्राणी होता जो काय करत होता, ॲडिंग टू द किऑस, अलार्म कॉल देत होता. आणि तो कोण होता? तर दॅट इज एंटिलोप. सो एंटिलोप म्हणजे तुम्हाला माहिती असेल की हरणासारखा जो दिसणारा असतो, ज्याचे शिंग, ज्याला 4 शिंग असतात, असे काळवीट आपण त्याला म्हणतो मराठीमध्ये. सो द डिस्टंट अलार्म कॉल ऑफ 4 हॉर्न म्हणजे 4 शिंगांचा असतो तो, म्हणजे एका शिंगाला त्याला असे फाटे फुटलेले असतात दोन्ही शिंगांना, म्हणून त्याला म्हटलंय 4 हॉर्न, 4 शिंगांचा. हॉर्न मीन्स शिंग आणि एंटिलोप मीन्स काळवीट, हरणातलाच प्रकार असतो तो. वॉज ॲडिंग टू द किऑस. किऑस म्हणजे हा सगळा जो गोंधळ सुरू होता, या सगळ्या गोंधळामध्ये आणखी कोणी भर घातली, तर तो जो काळवीट होता त्यांनी आणखी अलार्म कॉल्स दिले त्याच्या मित्रांना किंवा त्याच्या जमातीतल्या जनावरांना. आय बेअरली वॉक्ड अराउंड 15 meters अँड स्टॉप्ड. आय बेअरली वॉक्ड अराउंड, बेअरली म्हणजे मी थोडेच पावलं चाललो असेल 15 मीटर आणि थांबलो. सो आय हॅड ॲपरंटली एंटर्ड इन द सॅंक्टरम ऑफ अ मिरेकल कॉल्ड लेपर्ड. मग हा काय झाला, हा जो ऑथर होता तो ॲपरंटली एंटर्ड. ॲपरंटली म्हणजे नोईंगली म्हणू आपण, म्हणजे माहीत असून सुद्धा ॲपरंटली. एंटर्ड कुठे शिरला, तर सॅंक्टरम ऑफ अ मिरेकल कॉल्ड लेपर्ड. सो त्या लेपर्डच्या एरियामध्ये, ज्याला म्हटलं आहे सॅंक्टरम, म्हणजे असा एरिया की ज्याच्यामध्ये अशी जागा जिथे खूप कमी लोकांना जाणं अलाउड आहे. सो त्या एरियामध्ये हा जो ऑथर आहे तो शिरला किंवा एंट्री केली त्याने. बट द बिग कॅट वॉज नॉट विजिबल. आता बिग कॅट म्हणजेच लेपर्ड, चित्ता, तो दिसत नव्हता. इट इज ॲन इल्युझिव्ह ॲनिमल. इल्युझिव्ह मीन्स व्हेरी बिग. सो तो जो चित्ता आहे तो खूप मोठा प्राणी होता. द सराउंडिंग्स वर रिमाइंडिंग मी दॅट आय वॉज ऑल अलोन टाइम अँड अगेन. सो आजूबाजूचं जे वातावरण आहे ते वारंवार, टाइम अँड अगेन म्हणजे वारंवार, याला असं सुचवत होतं ऑथरला की आय वॉज अलोन, की मी एकटा आहे, असं मला वारंवार तिथलं वातावरण सांगत होतं किंवा तिथली परिस्थिती मला सुचवत होती. ॲज आय मूव्ड फॉरवर्ड ऑन द ट्रेल टू पिटेझरी, द फेडिंग अलार्म कॉल्स वर स्टील हर्ड इन द बॅकग्राऊंड. आणि मी त्या मार्गावरून, त्या मार्गावरून पिटेझरी गावाकडे जाण्यासाठी निघालो आणि तरीही पण
फेडिंग अलार्म कॉल्स. फेडिंग म्हणजे आता ते अलार्म कॉल्स जे आहे ते फेडिंग म्हणजे थोडेसे अस्पष्ट ऐकू येत होते, बट वर स्टील हर्ड, तरीही ऐकू येत होते. अस्पष्ट का होईना पण ते अजूनही ऐकू येत होते इन द बॅकग्राऊंड. बॅकग्राऊंडमध्ये कुठेतरी ते आवाज अजूनही ऐकायला येत होते. आय कुड टेल इन्स्टिंक्टिव्हली दॅट द लेपर्ड हॅड मूव्ड अवे. आणि मला आता असं वाटलं, इन्स्टिंक्टिव्हली मीन्स नॅचरली. इन्स्टिंक्टिव्हली मी असं सांगू शकत होतो नॅचरली की आता तो जो लेपर्ड आहे तो काय झाला, हॅड मूव्ड अवे, तो आता इथून निघून गेला आहे असं मला वाटलं. हे मी नॅचरली सांगू शकतो. ओके, सो इथपर्यंत आपण बघूया. समजलं नसेल तर आपल्याला पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ बघायचा आहे, जेणेकरून आत्तापर्यंतचं तुम्हाला सगळं समजेल. कारण ही लेसनची सुरुवात असल्यामुळे सुरुवात समजणं म्हणजेच बॅकग्राऊंड समजणं हे खूप जास्त गरजेचं असतं. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ वारंवार बघा आणि हे 3 पॅराग्राफ जे आहेत ते समजून घ्या नीट, आणि मग आपण पुढच्या लेसनकडे वळूयात. तोपर्यंत हॅव अ व्हेरी ग्रेट डे अहेड अँड बाय बाय, goodbye and have a very good day, and thank you for watching my videos patiently. Thank you so much.